नमस्कार मित्रांनो, त्रिका क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. खास आपल्या महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेक्टिफायरचे कन्सेप्ट क्लिअर करू. आपल्या 12व्या वर्गातील 16 नंबरचं चॅप्टर आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ठीक आहे. तर या चॅप्टरमधील रेक्टिफायर हा टॉपिक जो आहे तो टॉपिक आपण व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे. त्या अगोदर सिंपल डेफिनेशन सांगतो मी रेक्टिफायरची. ते आपल्या स्क्रीनवर दिसत पण आहे. द सर्किट व्हिच कन्वर्ट्स AC इंटू DC इज कॉल्ड रेक्टिफायर, और इन अदर वर्ड AC टू DC कन्व्हर्टर इज कॉल्ड रेक्टिफायर. हे झालं. आता आपण मराठीमध्ये समजून घेऊ. म्हणजे रेक्टिफायर हे असं सर्किट आहे जे की AC इनपुट घेते आणि आउटपुटमध्ये DC देते. ठीक आहे. म्हणजे एसीचं रूपांतर DC मध्ये करणाऱ्या सर्किटला रेक्टिफायर असे म्हणतात. कळलं एवढं? ठीक आहे. आपण समोर घेऊ, सर्वच टॉपिक आपण समोर घेऊ. याला सिम्प्लिफाय करू. पुन्हा अगोदर फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी डेफिनेशन घेतलेली आहे. ठीक आहे. तर मग आता समोर घेऊ आपण टाइप्स ऑफ रेक्टिफायर. तर रेक्टिफायरचे प्रकार. रेक्टिफायरचे प्रकार आहेत, एक तर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा मग ते फुल वेव्ह रेक्टिफायर असेल. ठीक आहे. म्हणजे दोन प्रकार आहेत. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर एकच प्रकारचा आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये पुन्हा दोन प्रकार येतात. एक तर फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर म्हणजे फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर, आणि दुसरं म्हणजे ब्रिज रेक्टिफायर. आताच आपण डेफिनेशन घेतली की जे सर्किट एसीचं रूपांतर DC मध्ये करते त्याला रेक्टिफायर म्हणते. ठीक आहे. तर मग रेक्टिफायरचा वापर कशासाठी करतात? आपल्याकडे AC अवेलेबल असते. ठीक आहे. आपल्याला कडे काही असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, अशी उपकरणं आहेत आपल्याकडे की जे AC वर काम न करता DC वर करते. ठीक आहे. जशी आपली TV झालं, आपला कॉम्प्युटर झाला, त्याच्यानंतर आपले मोबाईल फोन झाले. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ते बहुतेक इलेक्ट्रॉनिक गोष्टी या DC वर वर्क करतात. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीयल यूजमध्ये सुद्धा DCचा वापर होतो. ठीक आहे. मग ज्याप्रमाणे AC जनरेट होते त्याचप्रमाणे DC पण जनरेट करता येते. म्हणजे जसे AC जनरेटर आहे किंवा त्याला आपण AC पॉवर स्टेशन म्हणतो, त्याचप्रमाणे DC पॉवर स्टेशन पण असू शकते. मग जास्तीत जास्त AC पॉवर स्टेशनच का आहेत? DC पॉवर स्टेशन का कमी आहेत किंवा पॉवर स्टेशनला DC का जनरेट करत नाही? ठीक आहे. तर याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊ. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे DC जनरेशन करणं हे AC जनरेशन करण्यापेक्षा महाग जाते. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे DC पॉवरला ट्रान्समिशन करणं हे AC पॉवरच्या ट्रान्समिशनपेक्षा कठीण असते. कळलं? त्याच्यामुळं जनरेटिंग स्टेशनला जास्तीत जास्त प्रमाणात एसीचंच जनरेशन करतात. मग आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स हे DC वर चालणारे आहे. मग आपल्याला असं काहीतरी पाहिजे की जे एसीचं रूपांतर DC मध्ये करेल. म्हणजे जनरेटिंग स्टेशनला ते AC निर्माण होईल, पण जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा त्याला आपण DC मध्ये कन्व्हर्ट करू. कळलं एवढं? तर मग आपल्याला काय पाहिजे? असं डिव्हाइस पाहिजे की जे की एसीचं रूपांतर DC मध्ये करेल. मग म्हणूनच आपण रेक्टिफायरचा वापर करतो. ते घरगुतीही वापरू शकतो किंवा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा DC म्हणजे रेक्टिफायरचा वापर करतात. ठीक आहे. किंवा AC टू DC कन्व्हर्टरचा वापर करतात. तुम्हाला आता कळलंच असेल आता की आपण DC का बरं वापरतो. ठीक आहे. DCचं जनरेटिंग पॉवरला मोठ्या प्रमाणात का केल्या जात नाही याचं सुद्धा उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. मग एसीचं रूपांतर DC मध्ये करणाऱ्या उपकरणाला रेक्टिफायर मध्ये तुम्हाला कळलं. आता ते रूपांतर कसं करायचं? ठीक आहे. आपल्या स्क्रीनवर दिसत आहे एक PN जंक्शन डायोड. ठीक आहे. PN जंक्शन डायोड दिसायला कसं दिसते ते वरची डायग्रामवर दाखवलेलं आहे आणि त्याचा सिम्बॉल खाली दाखवलेला आहे. ठीक आहे. तर मग बघा मित्रांनो, PN जंक्शन डायोडचा वापर आपण रेक्टिफिकेशन करण्यासाठी करू शकतो. का बरं? कारण या डायोडची प्रॉपर्टी आहे. या डायोडची प्रॉपर्टी काय आहे?
ते पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होते, म्हणजे एसीच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होते आणि रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलला ते ऑफ होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे काय करेल ते फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच कंडक्ट करेल आणि आउटपुटमध्ये फक्त एसी सायकलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकल ब्लॉक करेल आणि समोर जे तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल ते फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल दिसेल. ठीक आहे, तर या पीएन जंक्शन डायोडला रेक्टिफिकेशन डायोड सुद्धा म्हणतात. तर या डायोडचा वापर करून आपण एसीचं रूपांतर डीसीमध्ये करू शकतो. ठीक आहे, पीएन जंक्शन डायोडचा सिंबल तुमच्यासमोर दाखवलेला आहे, तुम्ही एकदा तो व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल रेक्टिफायरचा वापर का बरं केला जाते, रेक्टिफिकेशन कसं केलं जाते, म्हणजे रेक्टिफिकेशन करण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात. ठीक आहे, आणि आपण हे सुद्धा सांगितलेलं आहे की रेक्टिफायर दोन प्रकारचे असतात, एक तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरं म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, तर आता आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहू. हाफ वेव्ह रेक्टिफायरची सिंपल सर्किट डायग्राम आपल्यासमोर दाखवलेली आहे. ठीक आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये फक्त एकाच डायोडचा वापर करतात, जसं की तुमच्या सर्किट डायग्राममध्ये दिसत आहे. तर या ठिकाणी बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट डायग्राम आहे. या ठिकाणी एक डायोड वापरलेला आहे आणि लेफ्ट साइडने एक ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. ठीक आहे, हा जो पार्ट दिसतो तुम्हाला हा ट्रान्सफॉर्मरचा पार्ट आहे मित्रांनो. ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी आणि ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आउटपुटमध्ये मिळणारा डीसी आउटपुट तो पण सिंबल दाखवलेला आहे तुम्हाला. आता मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की रेक्टिफायर एसी इनपुट घेते आणि डीसी आउटपुट देते. ठीक आहे, तर मग आपण डायरेक्ट मेनला जर रेक्टिफायर लावलं आणि डायरेक्ट मेन पासून जर आपण त्याला डीसी मध्ये कन्व्हर्शन केलं तर जमणार नाही का. ठीक आहे, म्हणजे रेक्टिफायर डिव्हाइसला सरळ सरळ आपण एसी मेन्सला लावू आणि त्याचं रूपांतर डीसी मध्ये करू विदाउट युजिंग ट्रान्सफॉर्मर. असं जमणार नाही का, असा प्रश्न येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे असं जमू शकते. ठीक आहे, म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मरचा वापर न करता एसीचं रूपांतर डीसी मध्ये रेक्टिफायर सर्किटचा वापर करून करू शकतो. मग ट्रान्सफॉर्मर का बरं वापरलं गेलं आहे ना, मग या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर का बरं वापरलं गेलं, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो. अगोदर रेक्टिफायर शिकायच्या अगोदर आपण ट्रान्सफॉर्मर बद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊ. ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मर हे एक असं इलेक्ट्रिकल उपकरण आहे की जे एसी व्होल्टेजला स्टेप डाऊन किंवा स्टेप अप करण्यासाठी वापरात येते. ठीक आहे, म्हणजेच ट्रान्सफॉर्मरचा वापर कशासाठी होतो, एक तर व्होल्टेज स्टेप अप होण्याकरिता किंवा व्होल्टेज स्टेप डाऊन होण्याकरिता. ठीक आहे, तर बरेचसे जे उपकरणं आहे आपल्या घरी ते उपकरणं कमी व्होल्टेजवर चालणारे असतात. जसं तुमचा मोबाईल आहे, तो जास्त 3.5 ते 5 व्होल्टवर चालतो, म्हणजे चार्ज होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली टीव्ही आहे 12 व्होल्ट डीसीवर चालते. त्याच्यानंतर आपल्या ज्या बॅटरी आहे म्हणजे टॉर्च आहेत त्या 12 व्होल्टवर चालते. ठीक आहे, पण आपल्या घरी येणारा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज किती असतो, 230 to 250 व्होल्ट असतो. बरोबर आहे, मग तेवढ्या व्होल्टेजचं जर आपण डीसी मध्ये कन्व्हर्शन केलं तर आउटपुटमध्ये आपल्याला डीसी मिळेल, पण तो तेवढ्याच व्होल्टेजचा मिळेल, जवळपास तेवढ्या व्होल्टेजचा. बरोबर आहे, पण आपल्याला तर कमी व्होल्टेज पाहिजे ना, तर मग त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरतात. म्हणजे टू स्टेप डाऊन व्होल्टेज वी यूज ट्रान्सफॉर्मर इन रेक्टिफायर सर्किट. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा वापर स्टेप अप करण्यासाठी सुद्धा होते, पण ते घरगुती नाही होत. म्हणजे आपल्याला करता येतो तो. समजा जर आपल्याला 230 व्होल्टेजचा जर एसी सप्लाय असेल ना आणि आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त जर डीसी पाहिजे असेल तरी आपण ट्रान्सफॉर्मर वापरू शकतो, पण त्यावेळेला आपण ट्रान्सफॉर्मर कोणता वापरू, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरू, जो की व्होल्टेज अप करेल. कळलं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा वापर कशासाठी केला गेला, फक्त व्होल्टेज स्टेप डाऊन करण्याकरिता ट्रान्सफॉर्मरचा वापर केला गेला. ठीक आहे, मग आता ट्रान्सफॉर्मरचा जो प्रायमरी आहे तो प्रायमरी एसी मेन्सला दिला जातो आणि ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी हे रेक्टिफिकेशन डिव्हाइस लावल्या जाते. एवढं तर कळलं, सर्किट डायग्राम समजली. ठीक आहे, आता आपण या हाफ वेव्ह रेक्टिफायरची वर्किंग पाहू. मी थोडं खाली येतो, हे बघा या ठिकाणी
हाफ वेव्ह रेक्टिफायरची रेक्टिफिकेशन झाल्याच्या नंतर जे तुम्हाला आउटपुटमध्ये DC मिळतो त्याचे वेव्हफॉर्म दाखवलेले आहेत, हे बघा. ठीक आहे. आपल्यासमोर इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आणि आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म दाखवलेले आहेत. ठीक आहे. हे जे वरचे जे आहेत हे इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आहेत आणि हे जे आहेत तर रेक्टिफिकेशन झाल्याच्या नंतर हे आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आहेत. ठीक आहे. तर इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म AC जे इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म असतात ते सायनुसॉइडल वेव्हफॉर्म असतात. ठीक आहे. या अशा टाईपला जे की नाही अल्टरनेट चेंज होते त्यांची फ्रिक्वेन्सी, तर याला सायनुसॉइडल व्होल्टेज वेव्हफॉर्म म्हणतात. ठीक आहे. तर मग हे आपण इनपुट देत आहोत. त्याच्यानंतर काय होते, त्याच्यानंतर डायोड थ्रू रेक्टिफिकेशन होते. रेक्टिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला आउटपुटमध्ये असा DC मिळतो. त्याला मी एक्सप्लेन करतो. आता अगोदर तुम्ही वेव्हफॉर्म बरोबर पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन करतो. ठीक आहे. बघा, AC व्होल्टेजची टेंडन्सी असते मित्रांनो, एकदा ते पॉझिटिव्ह होते आणि काही वेळाच्या नंतर ते निगेटिव्ह होते, म्हणजे त्यांची सायकल अशी चालत राहते. ठीक आहे. तर या प्रत्येक जे सायकल आहे या प्रत्येकाला हाफ सायकल म्हणतात, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि हे निगेटिव्ह हाफ सायकल, दोन्ही हाफ सायकल मिळून एक कंप्लीट सायकल बनते. ठीक आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण AC इनपुट देतो त्यावेळेस तो एकदा पॉझिटिव्ह हाफ होतो आणि एकदा निगेटिव्ह हाफ होतो. बरोबर आहे. तर जेव्हा आपण रेक्टिफायर सर्किटला म्हणजे जेव्हा रेक्टिफिकेशन होते त्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान तुमचा जो डायोड आहे हा डायोड तो कंडक्ट होतो. ठीक आहे. आणि आउटपुटला तुम्हाला व्होल्टेज मिळते. ठीक आहे. पण ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल असते AC इनपुट व्होल्टेजच्या निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान तुमचा जो डायोड आहे तो डायोड ऑफ असतो. ठीक आहे. डायोड बंद असतो, त्याच्यामुळे आउटपुटमध्ये तुम्हाला व्होल्टेज मिळणार नाही. ठीक आहे. पुन्हा ते एकदा पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह झाल्याच्या नंतर पुन्हा डायोड कंडक्ट होतो आणि आउटपुटमध्ये तुम्हाला DC मिळतो. ठीक आहे. म्हणजेच हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यानच डायोड कंडक्ट होतो आणि आउटपुटमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकलचेच वेव्हफॉर्म मिळतात. कळलं का? आता आपण रेक्टिफिकेशनची प्रोसेस समजून घेऊ. ठीक आहे. आपल्यासमोर सर्किट डायग्राम तर आहेच आणि ही आपले वेव्हफॉर्म आहेत. वरची जी वेव्हफॉर्म आहे ते इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे आणि खालची जी आहे ते आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे. तर ACची टेंडन्सी अशी असते की ते काही काळाच्या नंतर आपली पोलॅरिटी बदलवते. म्हणजेच काय होते, एकदा ती पॉझिटिव्ह हाफ सायकल असते आणि आता आपण रेक्टिफिकेशन प्रोसेस समजून घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला इनपुट व्होल्टेजचे वेव्हफॉर्म दाखवलेले आहे आणि आउटपुट व्होल्टेजचे वेव्हफॉर्म दाखवलेले आहेत. तर ती हे जी आहे ही AC वेव्हफॉर्म आहेत. या ठिकाणी बघा मित्रांनो की इथून जे आहे हे इथपर्यंत ही कंप्लीट सायकल झाली आणि ACची टेंडन्सी असते की प्रत्येक हाफ सायकलच्या दरम्यान ती आपली पोलॅरिटी चेंज करते. ठीक आहे. म्हणजे ही जी हाफ सायकल आहे ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि ही एक आहे ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे. त्याच्यानंतर पुन्हा ती पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये जाईल आणि पुन्हा ती निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये जाईल. तर मग पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान म्हणजे AC सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान A या पॉईंटवरचं व्होल्टेज हे B या पॉईंटवरच्या व्होल्टेजपेक्षा हायर पोटेन्शियलवर राहील. त्याच्यामुळं डायोड D हा फॉरवर्ड बायस होईल आणि तो कंडक्ट होईल आणि सर्किटमधून करंट व्हायला लागेल. ठीक आहे. तेव्हा आपले जो आउटपुटमध्ये मिळणारा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज असा दिसेल तुम्हाला. जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल होईल तर निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान पॉईंट B वरील व्होल्टेज हे पॉईंट A वरील व्होल्टेजपेक्षा हायर पोटेन्शियलवर राहील आणि त्यावेळेस डायोड D हा रिव्हर्स बायस होईल आणि डायोड D एकदा रिव्हर्स बायस झाला तर तो ऑफ होतो आणि आउटपुटमधून करंट वाहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आउटपुटमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह हाफ सायकलची ही वेव्हफॉर्म आहे, तर या ठिकाणी तुम्हाला करंट मिळणार नाही, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला वेव्हफॉर्म मिळणार नाही. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तो ऑफ आहे. पुन्हा काय होईल, सायकल चेंज होईल आणि पॉझिटिव्ह होईल. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान पुन्हा डायोड फॉरवर्ड बायस होईल आणि करंट सर्किटमधून व्हायला लागेल आणि तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज मिळेल. ठीक आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायरचा वापर करता त्यावेळेस
एकाच डायोडचा वापर होतो आणि ते फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यानच कंडक्ट करेल आणि जो आउटपुट आहे आउटपुटमध्ये व्होल्टेज मिळेल. निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान डायोड ऑफ राहील आणि आउटपुटमध्ये व्होल्टेज मिळणार नाही. कळलं? आता आपण फुल वेव्ह रेक्टिफायर पाहू. फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपल्या समोर दाखवलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर मध्ये सेकंडरीला 3 वायर निघलेले असतात. कळलं? सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये ट्रान्सफॉर्मरचा वापर करणं अत्यावश्यक असते. ट्रान्सफॉर्मरचा वापर करावाच लागतो. ठीक आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर 2 डायोडचा वापर करण्यात येतो. एक डायोड D1 आणि डायोड D2. ठीक आहे. सर्किट डायग्राम व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो. इनपुट मध्ये एसी इनपुट लावलेला आहे. त्याच्यानंतर जे ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला 3 वायर्स असतात. ठीक आहे. आणि आजूबाजूचे 2 वायर्सला या ठिकाणी 2 डायोड्स लावलेले आहे आणि ते डायोड्स समोर शॉर्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि नंतर हा जो तिसरा वायर आहे हा तिसरा वायर आउटपुटसाठी बाहेर काढलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे या ठिकाणी D1 आणि D2 हे दोन्ही या ठिकाणी शॉर्ट केलेले आहे. त्याच्यामधून एक वायर बाहेर म्हणजे आउटपुटसाठी एक वायर बाहेर काढलेला आहे आणि ट्रान्सफॉर्मरचा जो थर्ड वायर शिल्लक होता तो वायर घेऊन इकडे आउटपुट केलेला आहे. ठीक आहे. तर या फुल वेव्ह रेक्टिफायरची रेक्टिफिकेशन प्रोसेस समजून घेऊ. या ठिकाणी 2 डायोडचा वापर करण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी याची एसी वेव्हफॉर्म आणि डीसी वेव्हफॉर्म दोन्ही वेव्हफॉर्म दाखवलेले आहेत. म्हणजे इनपुट वेव्हफॉर्म आणि आउटपुट वेव्हफॉर्म दाखवलेले आहेत. ठीक आहे. अगोदर दोन्हीही वेव्हफॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या. हे जे आहे हे इनपुट वेव्हफॉर्म आहे. त्याच्यानंतर हे ज्या वेव्हफॉर्म आहेत या डायोड D1 कंडक्ट होतात तेव्हाच्या वेव्हफॉर्म आहेत. या जो आहेत या डायोड D2 कंडक्ट होतानाच्या वेव्हफॉर्म आहेत आणि या कंप्लीट वेव्हफॉर्म आहेत. ठीक आहे. इनपुट एसीच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान डायोड D1 हा हायर पोटेन्शियल वर असतो दॅन डायोड D2. ठीक आहे. त्यामुळे डायोड D1 हा फॉरवर्ड बाय असतो आणि डायोड D2 हा रिव्हर्स बाय असतो. म्हणजेच करंट जो वाहील तो डायोड D1 मधून वाहील आणि त्याच्यानंतर मग तो करंट आउटपुट मधून व्हायला लागेल. ठीक आहे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान फक्त डायोड D1च फॉरवर्ड बायस राहील आणि डायोड D2 रिव्हर्स बायस राहील. ठीक आहे. आणि तुम्हाला जो वेव्हफॉर्म मिळेल तो याप्रमाणे वेव्हफॉर्म मिळेल. हा पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान मिळणारा वेव्हफॉर्म आहे ज्यावेळेस डायोड D1 कंडक्ट होईल. ठीक आहे. आता ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल येईल तर त्यावेळेस डायोड D2 हा हायर पोटेन्शियलवर राहील दॅन डायोड D1. ठीक आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान डायोड D2 हा फॉरवर्ड बाय असेल आणि डायोड D1 हा रिव्हर्स बाय असेल. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान सुद्धा करंट वाहील. जसं पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान करंट वाहत होता त्याचप्रमाणे निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान सुद्धा करंट वाहील. फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान करंट कुठून वाहत होता तो करंट डायोड D मधून वाहत होता. तर निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान कोण कंडक्ट होत आहे डायोड D2 कंडक्ट होत आहे आणि करंट डायोड D2 मधून व्हायला लागेल. ठीक आहे. आता पुन्हा चेंज होईल. पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल राहील. पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये डायोड D2 ऑफ होईल. डायोड D1 कंडक्ट होईल आणि पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल येईल. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पुन्हा डायोड D1 ऑफ होईल आणि डायोड D2 कंडक्ट होईल. ठीक आहे. तर काय होत आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान डायोड D1 कंडक्ट होत आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या दरम्यान डायोड D2 कंडक्ट होत आहे. म्हणजे दोन्ही हाफ सायकलच्या दरम्यान आपल्याला आउटपुटमध्ये व्होल्टेज मिळत आहे. कळलं? ठीक आहे. तर हे डायोड D1 आणि डायोड D2 जे कंडक्ट होत आहे त्याचे एकूण कंप्लीट जे वेव्ह सायकलच्या दरम्यान ही हाफ सायकल दुसऱ्या हाफ सायकलच्या दरम्यान ही सायकल. ठीक आहे. याचा अर्थ असा होता आहे की फुल वेव्ह रेक्टिफायर जो आहे तो दोनही हाफ सायकलसाठी कंडक्ट होतो आणि आपल्याला दोन्ही हाफ सायकलच्या दरम्यान आउटपुटमध्ये डीसी व्होल्टेज मिळतो. कळलं का? एवढ्या एक्सप्लेनेशन वरून आपल्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर याच्यामधील फरक समजलाच असेल. ठीक आहे. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये मिळणारा जो आउटपुट व्होल्टेज आहे तो फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये मिळणाऱ्या आउटपुट व्होल्टेजपेक्षा ऑब्व्हियसली कमीच असेल. बरोबर आहे. त्यामुळे हाफ वेव्ह रेक्टिफायरची जी एफिशियन्सी आहे तर हाफ वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी हे फुल वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सीपेक्षा अतिशय पुअर असेल. आता आपण ॲडव्हान्टेज ऑफ ए फुल वेव्ह रेक्टिफायर पाहू. तर आपल्या स्क्रीनवर मी लिहिलेलं आहे स्पेशली कसं होतं
रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस फॉर बोथ द हाफ सायकल ऑफ इनपुट. सेकंड आहे द रिपल इन ए फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. तर आताच मी सांगितलं होतं की फुल वेव्ह रेक्टिफायर हे एसी इनपुटच्या दोन्ही सायकल करिता कंडक्ट होतो. म्हणून रेक्टिफिकेशन दोन्ही सायकलसाठी दाखवलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी लिहिलेलं आहे तसं मी. आणि रिपल हे हाफ वेव्ह रेक्टिफायर पेक्षा खूप कमी असते. आता तुम्हाला रिपल हा शब्द नवीन आलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण रिपल समजून घेऊ. जेव्हा आपल्याला आउटपुटमध्ये डीसी व्होल्टेज मिळतो तर याचा अर्थ असा होत नाही की तो कम्प्लीट डीसी असतो. तर डीसी मध्ये एसी कॉम्पोनंट पण प्रेझेंट असतात. तर डीसी आउटपुटमध्ये असणाऱ्या एसी कॉम्पोनंटलाच रिपल असे म्हणतात. कळलं? म्हणजेच काय, एसी कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन डीसी आउटपुट इज कॉल्ड रिपल्स. ठीक आहे. तर रिपल हे एक अनडिझायरेबल पोर्शन आहे जो की आपल्याला पाहिजे नाही. म्हणजे आपल्याला तसं प्युअर डीसी पाहिजे ना, तर त्या डीसी मध्ये जर एसी असेल तर ते काही चांगलं नाही आहे. म्हणून ते काय अनडिझायरेबल पार्ट आहे तो. ठीक आहे. तर रिपल म्हणजे समजलं तुम्हाला, रिपल म्हणजे एसी कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन डीसी. आता आपण रेक्टिफायरची एफिशियन्सी पाहू. ठीक आहे. तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की बा फुल वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी ही हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या एफिशियन्सीपेक्षा जास्त असते. त्याचं कारण असं आहे की हाफ वेव्ह रेक्टिफायर जो आहे तो एकाच हाफ सायकलसाठी कंडक्ट होतो आणि फुल वेव्ह रेक्टिफायर जो आहे तो दोनही हाफ सायकलसाठी कंडक्ट होतो. त्याच्यामुळे आउटपुटमध्ये मिळणारा जो डीसी आहे तो जास्त प्रमाणात मिळतो. मग एफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्यासमोर आहे. कोणत्याही रेक्टिफायरची जर एफिशियन्सी जर काढायची असेल तर आपल्यासमोर जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला आपण काढू शकतो. एफिशियन्सी इक्वल टू पॉवर ऑफ डीसी डिवायडेड बाय पॉवर ऑफ एसी. ठीक आहे. तर पॉवर ऑफ डीसी साठी आपल्याला डीसी पॉवर पाहिजे आणि डीसी पॉवर काढायचं असेल तर आपल्याला आउटपुटमध्ये मिळणारा डीसी व्होल्टेज माहीत पाहिजे. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो आहे पॉवर ऑफ एसी, तो पॉवर ऑफ एसी माहीत करण्यासाठी आपल्याला आउटपुटमध्ये मिळणाऱ्या एसी व्होल्टेजची RMS व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे. एकदा एसी व्होल्टेजची RMS व्हॅल्यू निघली की त्याच्यानंतर मग आपल्याला आउटपुटमध्ये मिळणारा एसी पॉवर काढता येईल. ठीक आहे. तर एवढं काही करायचं नाही आपल्याला, एवढं तुमच्या 12वीच्या वर्गामध्ये एवढं काही डीप नाही आहे. सरळ सरळ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर इक्वल टू एफिशियन्सी ऑफ रेक्टिफायर इटा इक्वल टू पॉवर ऑफ डीसी डिवाइडेड बाय पॉवर ऑफ एसी. ठीक आहे. तर जर आपण सॉल्व्ह केलं, याच्यामध्ये आपण डीसी पॉवर काढला आणि एसी पॉवर काढला आणि दोघांचा जर रेशोचं कॅल्क्युलेशन केलं तर मॅक्सिमम एफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज 40.6% असते आणि मॅक्सिमम एफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज 81.2% असते. म्हणजेच फुल वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी ही हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या एफिशियन्सीपेक्षा डबल असते. ठीक आहे. आपण रिपल फॅक्टर पाहू. रिपल फॅक्टर इक्वल टू VRMS डिवाइड बाय VDC. या ठिकाणी VRMS हे RMS व्हॅल्यू ऑफ AC इन आउटपुट आहे आणि डीसी तुम्हाला माहिती आहे VDC, डीसी व्होल्टेज इन आउटपुट. ठीक आहे. तर या फॉर्म्युला आपण रिपल फॅक्टर काढू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर किंवा फुल वेव्ह रेक्टिफायरचे पुन्हा जर ॲनालिसिस पाहिजे असेल, मॅथमॅटिकल ॲनालिसिस जर पाहिजे असेल तर माझे व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब बटन दाबा. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद,